टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती आज शिवसेनेचे घंटानाद आंदोलन आहे आणि यापूर्वीच या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। मी सध्या उभा आहे लाल चौकी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांनी जो आहे मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 1972 साली या ठिकाणी घंटानादाचं आंदोलनाची सुरुवात झाली होती। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे असतील यांनी या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आपण पाहायला गेलं तर कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरती दोन समुदाय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे या ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे आणि या प्रार्थना स्थळावर बकरी ईदच्या दिवशी हिंदू समुदायाला हिंदूंना वरती जाऊन प्रार्थना करण्यास या ठिकाणी बंदी आणण्यात आली होती आणि हे बंदी आदेश उठवण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते शिवसेनेकडनं या ठिकाणी आंदोलन केले जाते। मात्र आता शिवसेनेचे दोन गट पडले असून या ठिकाणी मोठा तणावाची परिस्थिती निर्माण होते, कारण दोन्ही गट जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घंटानाद करत मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। दुर्गा मातांचं मंदिर आहे आणि त्याच दुर्गाडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळा मुस्लिम बांधव त्या ठिकाणी नमाज अदा करत असतात। यामुळे मोठा तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। दुर्गाडी किल्ल्याच्या अलीकडेच लाल चौकी परिसरामध्ये या ठिकाणी बॅरिकेड टाकून या ठिकाणी पोलिसांनी जो आहे तो हा मार्ग पूर्णपणे बंद केलेला आहे आणि दुसरीकडे पाहू शकतो आपण की या ठिकाणी पोलिसांचे मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत कुठलाही तणाव निर्माण होऊ नये यासाठी दक्षता म्हणून या ठिकाणी पोलिसांनी हा मोठा बंदोबस्त ठेवला आहे। मात्र दोन्ही गट या ठिकाणी एकत्र आल्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र तरी देखील पोलीस त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।